महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री सुनील ढवळीकर यांची मंत्रिमंडळातून या घडामोडीनंतर हकालपट्टी करण्यात आली। ते अवघे 8 दिवसांचे गोव्याच्या उपमुख्यमंत्रीपदी होते। गोव्यातील सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर अनेक उलथापालट होत आहेत। बुधवारी सकाळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्यानंतर अनेक घडामोडी घडायला सुरुवात झाल्या। त्यातच पक्षाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री सुनील ढवळीकर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली। याबाबतची अधिसूचनाही त्वरित प्रसिद्ध करण्यात आली। यामागील कारण मात्र कळू शकलेलं नाही। रातचें केलां आनी रातचें केलां तें पळोवन अशें दिसपाक लागलें की द बिगेस्ट डकायटी ऑन MGP डन बाय चौकीदार्स। रातचें केलां आनी रातचें केलां तें पळोवन अशें दिसपाक लागलें की द बिगेस्ट डकायटी ऑन MGP डन बाय चौकीदार्स। रातचें केलां आनी रातचें केलां तें पळोवन अशें दिसपाक लागलें की द बिगेस्ट डकायटी on MGP done by chowkidars. The biggest dacoity in the midnight around 1:45 2 o'clock done by chowkidars. तेव्हा तुम्ही डेन असताना that too by supporting MGP to government. आज हांव सामको फ्री जाला कारण आमी म्हणजे मोबायलाची जी रिंग वता शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, ही रिंग म्हजी सदांच तुमकां फोन केल्या नंतर तुमी सुद्दां आयकत आसतली। मोगो पक्ष हो जनमंचाचो पक्ष आसा। भर राती ज्या चौकीदारांनी मोगो पक्षाचेर कळटी घाल्या ते पळोवन गोंयचे लोक अचंबीत जाले आनी हे सगळे गोंयचे लोक पळयता जे कितें आसा गोंयचे लोक पीपल वील डिसायड ऑन द कोर्स ऑफ एक्शन ऑन दीस मुवमेंट। म्हाका